आरीवर्कचे ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला पण प्रॉब्लेम येतो का समोरच्या गळ्याचा? तो कसा की जसं आपल्या ब्लाऊजची समोरच्या गळ्याची उंची असते 7 7.5 बस एवढीच असते शक्यतोवर, आणि आरीवर्क दिलेलं असतं 8 8.5च्या मापामध्ये. तेव्हा काय करायचे की ब्लाऊज पीस कट करताना ना थोडं जास्तीचं कट करून घ्यायचं. म्हणजे काय होईल की आपण जेव्हा ते पॅटर्न तयार करू तेव्हा आपल्याला कापड कमी पडणार नाही. अस्तर आणि मेन कापड व्यवस्थित अरेंज करून एकमेकावर ठेवून घ्यायचं आणि खालचं वर्क कुठपर्यंत येतं ते बघायचं. बघा वरती थोडं जास्त येत आहे किंवा खाली जास्त येत आहे, तर त्यावेळेस काय करायचं की कापडाच्या छोट्या छोट्या चुडण्या घ्यायच्या, जशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आपण अशा चुडण्या गळा कमी करताना पण घेतो, त्याचप्रमाणे इथे पण छोट्या छोट्या चुडण्या घ्यायच्या. कापड ठेवून ठेवून बघायचं की आपला गळा येतोय की नाही ते, त्याप्रमाणे चुडण्या घेत राहायच्या. आता मी ह्या 2 चुडण्या टाकून बघितलं आहे, तर माझा व्यवस्थित येत आहे पॅटर्न, समजा बसत आहे. आता शिलाई मारून घ्यायची. त्या चुडण्यांमुळे आपल्या पॅटर्नवरती वड्या वगैरे नाही येत, कारण आपण आतमध्ये त्या वड्या घेतलेल्या राहतात. याप्रमाणे अरेंज करून वर्कच्या भोवताली 1/2 इंच मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची. आतल्या आत कट करून नॉचेस पाडून गळा पलटवून घ्यायचा. बघा छान प्रकारे आपला समोरचा मापाप्रमाणे गळा झालेला आहे तयार. खाली थोडं वर्क राहिलं तर चालतं, पण गळा त्याच्या मापाप्रमाणेच यायला हवा. कशी वाटली ही ट्रिक्स तुम्हाला ते नक्की कळवा.